फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. आता 12:15 12:30 वाजत आलेले आहे. तर मी दाखवते तुम्हाला एकदा. तर बघा 12:30 वाजत आलेले आहे. तर सकाळी माझी सगळी कामं झालेली आहे, डब्बा पण झालेला आहे. तर आज सॅटर्डे आहे. सॅटर्डे आणि संडे ऋग्वेदला सुट्टी असते. तर मी सकाळीच काही बनवून ठेवत नाही स्वयंपाक वगैरे. त्याच्या आवडीचं मी बनवत असते, फ्रेश ताजं जे आहे ते. कारण मंडे टू फ्रायडे तर त्याला लंचमध्ये म्हणजे सकाळी 6 वाजता आपण जे बनवतो तर तेच खावं लागतं. म्हटलं मग सुट्टीच्या दिवशी तरी त्याला फ्रेश असं बनवावं. तर मीच नाही, अशा सगळेच आया ज्या आहेत त्या बनवत असतील. ज्या वर्किंग आहेत त्यांना तर पॉसिबल नाही होत, पण ज्यांना पॉसिबल होते ते नक्कीच असं ताजं छान बनवून देत असतील. मी पण मार्च महिन्यापर्यंत वर्किंग होते, त्याच्यामुळे मला पण ते पॉसिबल होत नव्हतं. पण आता मी घरीच असल्यामुळे मला ते पॉसिबल होतं आणि त्यामुळेच मी ऋग्वेदचा फेवरेट त्याच्या सुट्टीच्या दिवशी बनवत असते. तर चला आपण त्यालाच विचारूया त्याला काय खायचं आहे. तर तो सध्या TV बघत आहे. ऋग्वेद, तुला काय खायचंय आज? काय बनवू जेवायला? फेवरेट दाल बाटी. दाल बाटी बनवायची? ओके, हाय कर सगळ्यांना. हाय. तर चला आपण दाल बाटी बनवूया. रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करते. तर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ॲक्च्युली हा माझा पहिला व्लॉग आहे. मला काय एक्सपिरियन्स नाही आहे व्लॉगिंगची. माझं हे पहिलं चॅनल नाही आहे, माझं रेसिपीचं चॅनल आहे ऑलरेडी. तर त्याच्यामध्ये मी असं फेस व्हॅल्यू वगैरे खूप कमी दिलेली आहे. आत्ता व्लॉगिंग चॅनल चालू केलं आहे. तर हा माझा फर्स्ट लाँग व्हिडिओ आहे. मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर प्लीज चॅनल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला मी दाल बाटीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. तर दाल बाटी बनवण्यासाठी 5 प्रकारच्या डाळी असतात. तर मी 4च प्रकारच्या डाळी घेणार आहे. तुरीची डाळ मी नाही वापरणार आहे कारण ऋग्वेदला खायचं आहे त्यामुळे. तर अंदाजे आपल्याला जशा डाळी आवडतात त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो. तर ही आहे मसूरची डाळ. तर ही मी घेणार आहे अर्धी वाटी. अंदाजे आपण घेऊ शकतो, कमी जास्ती वगैरे होऊ शकतात. आणि आता घेतली आहे उडदाची डाळ, उडीद डाळ आहे. तर ही पण मी अर्धी वाटी घेत आहे कारण आम्ही दोघांचंच बनवत आहे दाल बाटी त्यामुळे. आणि ही आहे मूग डाळ. तर मूग डाळ मी 1/4 म्हणजे पाऊण वाटी घेतली. पाऊण वाटी नाही, 1/4 वाटी घेतली आहे. हा बेटा बोल ना तू, येतो माईक मध्ये आवाज. तर ही आहे चण्याची डाळ. तर ही सुद्धा घेतली आहे थोडी, म्हणजे 2 ते 3 चमचे. तर मी जास्त चण्याची डाळ नाही वापरत आहे. ह्या डाळी ज्या आहेत त्या मी धुवून घेणार आहे आणि हळद आणि हिंग टाकून कुकरला शिजवून घेणार आहे. तर इथे बघा कुकर डाळ लावलेली आहे आणि हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपण बाट्या उकडणार आहोत. तर बाट्यांसाठी जे पीठ आहे ते पण मळून घेऊया आपण. हे बघा, तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपल्याला जेवढ्या बाट्या बनवायच्या आहेत, बाटी बनवायच्या आहेत तेवढं पीठ घ्या. आणि तर यामध्ये मी रवा घालणार आहे अंदाजे, म्हणजे 2 चमचे वगैरे आपण घेऊ शकतो. तर बघा हे गव्हाचं पीठ आहे, यामध्ये अगदी थोडासा रवा ऍड केलेला आहे. तर हे बघा मध्ये मध्ये ह्या गव्हाच्या पिठामध्ये आता आपण थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ. आणि तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये ओवा म्हणजे अजवायन किंवा जिरे पण आपण यामध्ये घालू शकतो. तर बघा हे जिरे मी याच्यामध्ये घालत आहे. खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करा. इथे पाणी पण आपण तापवलेलं आहे, गरम झालेलं आहे छानपैकी. आणि आपल्या बाटांचं पीठ पण मळून झालेलं आहे. तर याला तेल वगैरे लावून मी छान असं मळून घेतलेलं आहे. तर याला तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने बाट्या बनवू शकता तुम्ही. तर मी अशा पद्धतीने बनवत असते. तर बघा आपण जसे पुरणाची पोळीसाठी जसं बनवतो आणि सारण भरून पॅक करतो, तर अशा पद्धतीने मी बाट्या बनवत असते. तर हे आपण लगेचच उकळायला ठेवूया, बॉईल करून घेऊया. तर बघा अशाच पद्धतीने सगळ्या ज्या बाट्या आहेत त्या मी बनवून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आणि ते बॉईल करायला ठेवूया. तर तिकडे आपली डाळ पण होत आहे, कुकर होत आलेला आहे.
तर बघा इथे बाट्यासुद्धा बॉईल झालेल्या आहेत, ते वर आलेल्या आहेत. तर ह्या ज्या आहेत वर आल्या की बाट्या आपल्या बॉईल झालेल्या आहे असं समजायचं. तर मी आता गॅस बंद करते आहे आणि आपली डाळसुद्धा झालेली आहे, म्हणजे कुकरसुद्धा झालेला आहे. थंड झाले का आपण थंड व्हायचं आहे. तर डाळ म्हणजे कुकर थंड झाल्यावर डाळ फोडणी देऊया आणि बाट्यासुद्धा आपण म्हणजे ज्या बाटी आहेत त्यासुद्धा आपण तळून घेऊया. मी आता इथे व्हॉइस ओव्हर देत आहे कारण ऋग्वेद टी व्ही बघत आहे आणि टी व्हीचा भरपूर असा आवाज आहे. त्यामुळे आता आपण डाळ जी आहे ती फोडणी देतो आहे. त्यासाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल, जिरे, मोहरी आणि हिंग टाकलेला आहे. त्यानंतर कांदा, कढीपत्ता आणि लसूण जे आहे ते मी किसून घेतलेले आहे. तर हे सगळं साहित्य मी यामध्ये घालून व्यवस्थित असं ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतला आहे कांदा आणि त्यानंतर 1 टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून. तुम्ही याची प्युरीसुद्धा टाकू शकता. तर कांदा टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये सुखे मसाले ॲड करूया. तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो. मी 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर मिक्स करून घेऊया. मसालेसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण जी डाळ शिजवली होती तीसुद्धा ॲड करून घेऊया. मिनिटभर मसाल्यांमध्ये याला परतून घेऊया आणि आपल्याला जशी क्वांटिटी हवी आहे किंवा कन्सिस्टन्सी हवी आहे वरणाची त्यानुसार याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. भांडं गरम होतं त्यामुळे मी त्यामध्येच पाणी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर जवळपास 1 ते 1.5 ग्लास मी पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हाय फ्लेमला आपण 1 उकळी येऊ देऊया. वर्ण मी याच्यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे. किचन किंग मसालाऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता किंवा घरी बनवलेला कुठलाही मसाला तो तुम्ही वापरू शकता. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यानंतर मी ही कढई जी आहे ती शिफ्ट करते. आपण इथे बाटी जी आहे ती तळून घेऊया. गरम पाण्यातून काढून थंड करून घेतलेली आहे. तर तेल गरम झालं आहे का आपण चेक करूया. थोडंसं मी पीठ घेतलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आता याच्यामध्ये आपण बाट्या तळून घेऊया. बघा मी अशा पद्धतीने कट केलेले आहे, तुम्ही बघू शकता. असं लेयर्स आलेले आहे. हे जेव्हा आपण तळतो तेव्हा ह्या लेयर्स ओपन होतात. लो टू मीडियम फ्लेमला आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. तिकडे तुम्ही बघू शकता वरणाला पण छानशी अशी उकळी येत आहे. वरण आपलं शिजत आहे आणि बाटी पण तळून होत आहे. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमला. हाय फ्लेमला तळल्यामुळे वरूनच फक्त कलर चेंज होईल आणि आतून त्या कच्च्या राहतील. तसं आपण ते बॉईल केलेलं आहे, पण ज्या पद्धतीची कुरकुरीत बाटी आपल्याला हवी आहे तशी ती होणार नाही. त्यामुळे आपण हे लो टू मीडियम फ्लेमला तळून घेऊया. तेल पहिले आधी छान कडकडीत गरम करून घ्यायचं. जर तेल थंड असेल किंवा कोमट जरी असेल तरी आपल्या बाट्या ज्या आहेत त्या कडक होतील. तर तुम्ही बघू शकता मस्त असे गोल्डन ब्राऊन किंवा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे, तळून घेतलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असेल खूप असं लाईट येत आहे. ॲक्च्युली लाईट चालू नाही आहे, इथे समोरच अशी विंडो आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यामुळे त्याचा प्रकाश इथे खूप जास्ती येतो, त्यामुळे तुम्हाला ते कॅमेरामध्ये तसं दिसत असेल. पण बघा ब्राऊन कलर सोनेरी रंग आला मस्त. अशा बाटी आपण ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहे. एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण काढून घेऊया बघा. आणि सगळ्या बाटी ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने तळून घेऊया. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.